सर नमस्कार. आत्ता आपण आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी आहोत. एक कॉलेज आहे आणि या ठिकाणी लवकरच 11वीची प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे. तर काय माहिती द्याल? अनेक पालकांना विद्यार्थ्यांना याबाबत माहिती हवी आहे, तर काय सांगाल आपण? महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 25-26 पासून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रभर राबवलेली आहे. त्यानुसार आपण मागच्या वर्षीसुद्धा केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीनुसार प्रवेश केलेले आहेत. चालू शैक्षणिक वर्षीसुद्धा 10 एप्रिलपासूनच ही प्रक्रिया रजिस्ट्रेशनची सुरू झालेली आहे. काही पालकांनी रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 भरलेला आहे. पार्ट 2 हा निकाल लागल्यानंतर आपल्याला भरायचा असतो की ज्यामध्ये कॉलेज निवड असते. तर महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा आहेत. वाणिज्य शाखेमध्ये इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही माध्यम आहेत. त्यानुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पार्ट 1 भरलेला आहे. आणि महाविद्यालयामध्ये जिथं 10वीची शाळा असते त्या ठिकाणी इन हाऊस आणि मॅनेजमेंट असा कोठा असतो. त्यानुसार तो 0 राऊंड असतो. तो 0 राऊंड आत्ता सध्या चालू आहे. दिनांक 21 आणि 22 मे पासून आपल्याला कॅप फेरी 1 साठी आपल्याला प्रवेश प्रक्रियेचा जो काही रजिस्ट्रेशन आहे, ज्यांचा पार्ट 1 आणि पार्ट 2 भरायचा राहिलेला आहे, ती प्रक्रियासुद्धा आपल्या पालकांना पूर्ण करता येणार आहे. आणि त्यानुसार जे पालक रजिस्ट्रेशन पार्ट 1, 2 असं कंप्लीट करतील अशांची जी काही गुणवत्ता यादी आहे ती 24 तारखेला प्रदर्शित होणार आहे. आणि 26 तारखेला प्रवेश फेरी 1चे प्रवेश जे आहेत ते पालकांना निश्चित करता येणार आहेत. अशा एकूण 3 कॅप फेऱ्या असतात. आणि चौथी फेरी जी आहे ती असते ओपन टू ऑल फेरी. त्यामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश होतात. आणि प्रवेश फेरी 1 ते 3 याच्यामध्ये गुणवत्ता आणि आरक्षणानुसार सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. चालू शैक्षणिक वर्षी महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी एक विशेष फेरी काढलेली आहे की जी 5वी फेरी असणार आहे. ही मुलींसाठी विशेष बाब आहे. तर या पद्धतीने सर्व महाविद्यालयांमध्ये, जसे की आदर्शला वेगळी नाही आहे, तर महाराष्ट्र राज्यातल्या पूर्ण कॉलेजमध्ये जेवढे कॉलेज आहेत त्यामध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच सगळे प्रवेश होणार आहेत. आणि ते प्रवेशाची प्रक्रिया ज्या शासनाने वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार सर्व पालकांना आणि आम्हा सर्व शिक्षकांना पाळायची आहे. त्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रक्रियेच्या संदर्भात जी काही अडचण येईल ती महाविद्यालयामार्फत आम्ही सांगणार आहोत आणि त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. या महाविद्यालयाची ज्या 4 डिव्हिजन आहेत इयत्ता 11वीच्या, त्याच्यामध्ये सायन्सची इनटेक कपॅसिटी 80 आहे. कॉमर्स, मराठी आणि इंग्लिश 2 डिव्हिजन आहेत, त्याच्यामध्ये पण 80-80 प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. आणि आर्ट्स शाखेसाठी 80 असे मिळून आपल्याकडे 4 डिव्हिजनचे 320 प्रवेश या महाविद्यालयामार्फत निश्चित होतात. शासन प्रत्येक फेरीदरम्यान त्यांच्या लॉग इनला आपल्याला विद्यार्थी देतात की जे विद्यार्थी त्या ठिकाणी पार्ट 1, 2 कंप्लीट करून रजिस्ट्रेशन करतात. आणि आरक्षण धोरणानुसार आणि गुणवत्तेनुसार सर्व प्रक्रिया शेवटपर्यंत राबवली जाणार आहे. आणि ही अगदी पारदर्शी अशा प्रकारची प्रक्रिया आहे जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि आम्हाला या सर्वांना ही प्रक्रिया जी आहे ती वेबसाईटवरती शासनाकडून वेळोवेळी व्यवस्थित पाहावयास मिळते. आणखी एक सर प्रश्न होता की समजा जातीचं सर्टिफिकेट नसेल तर पालकांचं चालू शकेल का? जातीचं सर्टिफिकेट नसेल ज्या विद्यार्थ्यांना लागू आहे त्यामध्ये, तर सुरुवातीला पालकांचं सर्टिफिकेट चालतं. आणि विशेष म्हणजे दुसरं असं आहे की ज्यांचं OBC, NT, ABCD आणि SCBC अशा प्रकारच्या ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत त्यांना मात्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच लागायचं, परंतु यावर्षी त्यांनी पावती जरी असेल आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढायला दिलेली तरी पण सुरुवातीला प्रवेश होईल. आणि येत्या 6 महिन्यात आपल्याला मात्र जे मूळ आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते जमा करायचं आहे. त्याच पद्धतीने जातीचं प्रमाणपत्रसुद्धा सुरुवातीला पालकांचं चालेल, पुढील कालावधीत त्यांनी काढून घ्यायचं आहे आणि ते परत संबंधित महाविद्यालयात जमा करायचं आहे. ओके सर, धन्यवाद.